व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे चहा विक्रेत्यांना मोठा फटका बसलाय। गॅस उपलब्ध नसल्याने अनेक टपऱ्यांवर चहा बनवणं कठीण झालं असून याचा थेट परिणाम व्यवसायावर आणि ग्राहकांच्या खिशावरही पडतोय। वाढत्या गॅस सिलेंडरच्या किमतीमुळे चहा व्यावसायिकांचं बजेट कोलमडून गेलंय। इंधन दरवाढीमुळे अनेक व्यावसायिक आता लाकडी चूल किंवा कोळशाकडे वळत आहेत। आम्ही आहोत प्रवीण टी हाऊस कडे। एरवी आम्ही इकडे चहा प्यायला येत असतो। आज प्रवीण टी हाऊसचे सुनील आणि त्याची टीम आहे इकडे। त्यांच्याकडनं आम्ही जाणून घ्यायला आलोय की नेमकं काय प्रॉब्लेम होतात। आपण बघितलं असेल तर या लाकडावर ही सध्या चूल पेटलेली आहे, शेगडी पेटलेली आहे आणि अर्थातच चहा बनतो इकडे। एरवी देखील इकडे चहा बनत असतो पण त्या गॅसवर बनत असतो। आपण सुनीलला विचारू, सुनील 22 दिवस झाले आज युद्ध सुरू होऊन तिकडे, पण हा प्रॉब्लेम तुला कधीपासून यायला लागला? गेले 15 दिवस मला कमर्शियलचा प्रॉब्लेम येत आहे। अच्छा, 15 दिवस काही कमर्शियल अवेलेबल नाही आहे आमच्यासाठी। बर, पण आधी तुला किती सिलेंडर दिवसाला मिळत होते? मला आधी दिवसाला 1 सिलेंडर मिळायचा। बर, पण आता तू 15 दिवसात मिळतच नाही। 15 दिवसात सिलेंडरच अवेलेबल नाही आहे। आणि मग लाकडावर जाण्याची वेळ तुझ्यावर कधीपासून आली? लाकूड हे सुरू करण्यात गेले 15 दिवस झाले मी लाकडावरती चहा बनवतोय। अच्छा, हो। आणि मग त्याच्यामुळे तुझ्या चहा म्हणजे एका दिवसाला जे ग्लास चहाचे बनायचे गॅसवरचे आणि लाकडावरचे फरक पडलाय? हो, खूप सारा फरक पडलाय। किती फरक पडलाय? म्हणू शकतो आपण की गॅसवरती माझे दिवसाला 2000 कप सेल होत होते। बर, आता त्याचे जवळजवळ माझे 50% मायनस झाले। माझ्याकडे आता फक्त कडक चहा भेटतो। अच्छा, कारण का बाकी बनवण्यासाठी माझ्याकडे तेवढं साधन आणि गॅस जो लागतो तो नाहीये। लाकडावरती आपण फक्त आणि फक्त चहा बनवू शकतो। बर, आणि मला सांग, तू आता सांगतोस की साधारण 10-15 दिवस तुला प्रश्न येतोय, तर काय नेमकं तू जेव्हा गॅस सिलेंडर आणायला जातोय काय तुला सांगितलं जातंय तिकडे? आम्हाला तिकडे हे सांगितलं जातं की अजून कमर्शियल गॅस हे तुमच्यासाठी अवेलेबल नाहीये आणि एजन्सीमध्ये आलेलेच नाहीये। बर, त्याच्यामुळे तेही आम्हाला काही देऊ शकत नाहीये। अपेक्षा करूया की लवकरात लवकर ही समस्या जी आहे त्याचं निराकरण होईल आणि यांना गॅस मिळायला लागेल आणि आपल्याला आपला आवडता चहा जो आहे तो पिता येईल। कॅमेरा पर्सन योगेंद्रसह अश्विन बापट, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।